छत्रपती शाहू स्टेडियमवर उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेचे सामने सुरू आहेत. आज सायंकाळी बालगोपाल तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धात बालगोपालच्या प्रथमेश जाधव यानं 6व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. बालगोपालच्या सिद्धार्थ पाटील, सागर पोवार, सार्थक जाधव, प्रतीक पोवार यांनी दिलबहारच्या क्षेत्रात वेगवान चढाया करत दिलबहारच्या खेळाडूंवर दबाव निर्माण केला. सामन्याचं पूर्वार्ध संपण्यासाठी काही मिनिटं बाकी असताना दिलबहारच्या फ्लॅटोच्या पासवर सतेज साळोखे यानं गोल करून संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. सामन्याचा पूर्वार्ध 1-1 असा बरोबरीत राहिला. उत्तरार्धात बालगोपालच्या खेळाडूला धोकादायकरित्या रोखल्यामुळे मुख्य पंच योगेश हिरेमठ यांनी बालगोपालला पेनल्टी दिली. या निर्णयावर आक्षेप घेत दिलबहारचा खेळाडू राहुल तळेकर यानं पंचांशी हुज्जत घातली. पंचांनी तळेकरला येलो कार्ड दाखवून समज दिली. त्यानंतर बालगोपालच्या प्रतीक पोवारनं 65व्या मिनिटाला अचूक गोल नोंदवत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. दिलबहारच्या विनोद जॉन्स यानं छोट्या डीमधून मारलेला फटका बालगोपालचा गोलरक्षक निखिल खन्ना यानं रोखला. 2-1 ही आघाडी कायम ठेवत बालगोपालनं हा सामना जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. बालगोपालचा प्रथमेश जाधव सामनावीर ठरला, तर दिलबहारचा प्रतीक कांबळे लढवय्या खेळाडू ठरला. या स्पर्धेत उद्या शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता उपांत्य फेरीतील पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळवला जाणार आहे.